हाय एव्हरीवन. या सेशनमध्ये आपण वूड हॅव हॅड टू पाहणार आहोत. लक्षात घ्या, वूड हॅव हॅड टू. आता याच्यामध्ये बघा, वूड आहे, हॅव आहे, परत हॅड टू पण आहे. ओके, तर थोडंसं हे आपल्याला कन्फ्यूज करू शकतं, पण याचा सेंटेन्समध्ये बराच वेळेस यूज होत असतो. आणि त्याचबरोबर आपल्याला हे थोडं पाहणं आपलं गरजेचं आहे. ओके, सेंटेन्स पाहिल्यानंतर तुम्हाला हे इझी वाटायला सुरुवात होईल. ओके, फक्त थोडंसं याची चॅन्टिंग थोडीशी करायची. वुड हॅव हॅड टू, वुड हॅव हॅड टू असं तुम्हाला थोडंसं म्हणायचं, जेणेकरून तुम्हाला थोडंसं बोलायला सोपं जाईल. ओके, आता याचा सिंपल अर्थ काय आहे लक्षात घ्या. तर करावा लागला असता. हे बघा, करावा लागला असता, एखादी गोष्ट तुम्हाला करावी लागली असती अशा अर्थाने जेव्हा आपण बोलतो त्यावेळेस वुड हॅव हॅड टू चा यूज इथे केला जातो. ओके, आता याच्यावरून तुम्हाला एक आयडिया येत असेल, म्हणजे जसं की पुढे आपल्याला सेंटेन्सवरून चांगल्या प्रकारे समजेल. आता पुढे बघा, सेंटेन्स आपण घेऊया एक एक्झाम्पलसाठी. इफ द वेदर हॅड बीन बॅड वी वूड हॅव हॅड टू कॅन्सल द पिकनिक. त्याचा अर्थ काय होतो, जर वेदर हे जर खराब असतं तर आम्हाला पिकनिक कॅन्सल करावी लागली असती. ओके, लक्षात घ्या थोडासा अर्थ. शी वूड हॅव हॅड टू वर्क ओव्हर टाईम इफ शी वॉन्टेड टू फिनिश द प्रोजेक्ट ऑन अ टाईम. जर तिला वेळेवरती तिचा प्रोजेक्ट कंप्लीट करायचा असेल किंवा फिनिश करायचा असेल तर तिला ओव्हर टाईम काम करावं लागलं असतं. ओके, हा अर्थ तुम्हाला लक्षात येत आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येत असेल की याचा अर्थ कशा प्रकारे होत आहे तो. ओके, आता इथं आपण थोडंसं इन्फॉर्मेशन घेऊया. वुड हॅव हॅड टू कसा यूज होतो, जसं की एखादी हायपोथेटिकल सिच्युएशन आहे, म्हणजे एखादे किंवा पास्ट नेसेसिटी आहे. ओके, किंवा द थर्ड कंडिशन स्ट्रक्चर, म्हणजे इफ द ऑफर अपेअर्स इन द सेंटेन्स विथ द इफ क्लॉज फॉर्मिंग द थर्ड कंडिशन सेंटेन्स. म्हणजे जर इफ आला असेल, जर, तर, म्हणजे आपल्याला सेंटेन्समध्ये जर असं झालं असतं तर तसं ते झालं असतं, अशा प्रकारचे सेंटेन्स आपण जे बोलत असतो ते बोलत असताना आपल्याला वुड हॅव हॅड टूचा यूज करावा लागतो सिम्पल वेने. इथे एक लक्षात घ्या. थोडंसं प्रॅक्टिस केल्यानंतर किंवा असे सेंटेन्स पाहिल्यानंतर तुम्हाला ते इझी होऊन जाईल समजायला. तर आता हे समजल्यानंतर पुढे बघा, आपण सेंटेन्सवरून चांगल्या प्रकारे समजून घेऊ. पुढे बघा, आता इथे हायपोथेटिकल सिच्युएशन असं म्हटलेलं आहे. हायपोथेटिकल सिच्युएशन म्हणजे काय आहे, तर जसं की इट ऑलवेज रेफर टू द सिच्युएशन दॅट डिड नॉट हॅपन. म्हणजे हायपोथेटिकल सिच्युएशन म्हणजे एखादी गोष्ट आपण विचार करतो पण तसं झालेलं नाही. ॲक्च्युली आपण विचार करतो एक्झॅक्टली, पण तसं झालेलं नाही. म्हणजे जर तरच्या भाषेमध्ये आपण बोलतो, जर असं झालं असतं तर ते तसं झालं असतं, जर हे असं झालं असतं तर ते हे झालं असतं. म्हणजे अशा प्रकारचे जेव्हा आपण डिस्कस करतो तेव्हा आपल्याला वुड हॅव हॅड टूचा यूज करावा लागतो. फ्रेंड्स, इथे लक्षात घ्या. थोडंसं प्रॅक्टिसवरून केल्यानंतर तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात येईल. चला मग थोडंसं सेंटेन्सकडे जाऊया, म्हणजे आपल्याला आणखी समजायला थोडंसं इझी जाईल. जसं पॉझिटिव्ह सेंटेन्स बघा, जसं की आय वूड हॅव हॅड टू ड्रिंक टी. मला चहा प्यावा लागला असता. मला चहा प्यावा लागला असता. एक सिम्पल सेंटेन्स आपण इथे पाहतोय की मला चहा प्यावा लागला असता. म्हणजे सिच्युएशन वॉटएव्हर काय असेल ते आपण नंतर बघूया. पण इथं अर्थ आपण वुड हॅव हॅड टूचा पाहतोय, त्याच्यानुसार आपण एक सिम्पल सेंटेन्स लक्षात घेतलेला आहे. पुढे बघा आणखी सेंटेन्स, वी वूड हॅव हॅड टू ईट फिश. म्हणजे आम्हाला मासे खावे लागले असते. म्हणजे वी वूड हॅव हॅड टू ईट फिश, आम्हाला मासे खावे लागले असते. ओके, म्हणजे आता सिच्युएशन कसे असेल तुम्ही समजू शकता, म्हणजे तुम्ही काही त्या सिच्युएशनला ॲड करू शकता. ओके, पुढे बघा, यू वूड हॅव हॅड टू स्टडी इन द नाईट. तुम्हाला रात्री अभ्यास करावा लागला असता. ओके, तुम्हाला रात्री अभ्यास करावा लागला असता. सिच्युएशन कशी असू शकते, जसं की फॉर एक्झाम्पल, म्हणजे जर दिवसा जर तुम्ही कुठे बिझी असाल तर पण तुम्हाला अभ्यास हे करायचा आहे, तर त्यावेळेस तुम्हाला रात्री अभ्यास करावा लागला असतं. ह्या सिच्युएशनने तुम्ही सेंटेन्स घेऊ शकता. तर बघा, जसं की द यू वूड हॅव हॅड टू लर्न कॉम्प्युटर. तर मला संगणक शिकावे लागले असते. ओके, द कृष्णा वूड हॅव हॅड टू वर्क हार्ड. कृष्णाला परिश्रम करावे लागले असते. ओके, तर आता इथे बघा, नदी वूड हॅव हॅड टू कुक द फूड डेली. नदीला रोज स्वयंपाक करावा लागला असता. म्हणजे हे तुमच्या इथे लक्षात येत आहे की पॉझिटिव्ह सेंटेन्स इथे कशा प्रकारे आपण इथे घेतलेले आहेत ते. आता पुढे जाऊन बघूया की आता इथे निगेटिव्ह सेंटेन्स घेत असताना इथे बघा, वूडच्या नंतर आपल्याला इथे नॉटचा यूज करायचा आहे. वूडच्या नंतर
म्हणजे सब्जेक्ट वूड, परत नॉट हॅव, हॅड टू, V1 आणि ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स आपल्या इथे बघायचं. म्हणजे इथे बघा सेंटेन्स आपण इथं घेऊया एक. आय वुड नॉट हॅव टू हॅड ड्रिंक टी. मला चहा प्यावा लागला नसता. वी वुड नॉट हॅव टू हॅड टू ईट फिश. आम्हाला मासे खावे लागले नसते. ओके. वी वुड नॉट हॅव टू हॅड डान्स देअर. आम्हाला तिथे डान्स करावा लागला नसता. ओके. वी वुड नॉट हॅव टू हॅड स्टडी इन द नाईट. आम्हाला रात्री अभ्यास करावा लागला नसता. ओके. यू वुड नॉट हॅव टू हॅड रन फास्ट. तुम्हाला वेगाने धावावे लागले नसते. ओके. आता म्हणजेच तुम्हाला हे लक्षात येत आहे की निगेटिव्ह सेंटेन्स आपण इथे कशा प्रकारे बनवतो. म्हणजे वुडच्या नंतर नॉटचा यूज होत आहे फ्रेंड्स, आणि त्याच्यानंतर आपण इथे सेंटेन्स बनवत आहोत. ओके. इझी आहे, थोडंसं लक्ष द्या, थोडीशी प्रॅक्टिस करा, 1-2 वेळेस बोला, म्हणजे तुमचं हे चांगल्या प्रकारे लक्षात येऊन जाईल. ओके. आता हे निगेटिव्ह सेंटेन्स आपण पाहिले, तर आता त्याच्या पुढे जाऊन बघूया आपण. तर क्वेश्चन्स बघूया थोडे. क्वेश्चन्स कशा प्रकारे यूज होतं, तर आपल्याला ॲज युजल माहिती आहे की जे हेल्पिंग वर्ब असतात ते वुड, म्हणजे वुड, शुड, कुड हे असे जे असतात ते आपण स्टार्टिंगला घेतो आणि शेवटी क्वेश्चन मार्क क्वेश्चन बनवतो लिहित असताना. ओके. तर आपल्याला म्हणजे आता बघा ते क्वेश्चन बनवून पाहूया आपण. जसं की वुड आय हॅव हॅड टू ड्रिंक टी. म्हणजे मला चहा प्यावा लागला असता का. वुड वी हॅव हॅड टू ईट फिश. आम्हाला मासे खावे लागले असते का. वुड यू हॅव हॅड टू डान्स देअर. तुम्हाला तिथे डान्स करावा लागला असता का. वुड यू हॅव हॅड टू स्टडी इन द नाईट. तुम्हाला रात्री अभ्यास करावा लागला असता का. अशा प्रकारे तुम्ही किती क्वेश्चन इथे बनवत आहात फ्रेंड्स. तुमच्या लक्षात येते की कशा प्रकारे इथे क्वेश्चन्स इथे बनवले जातात. ओके. तर पुढे बघा आणखी. आता हे आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात आलेलं आहे. तर खूप तुम्हाला म्हणजे हे चांगल्या प्रकारे लक्षात आलं असेल, तर तुम्ही याची जास्तीत जास्त प्रकारे चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला याची प्रॅक्टिस जेव्हा तुम्ही स्वतः कराल, थोडंसं सेंटेन्स लिहून काढाल, तर हे बोलायला आणि ऐकायला खूप सोपं जातं. ओके. आणि थोडंसं याच्यावरती थोडीशी प्रॅक्टिस केला तर तुम्हाला इझी होऊन जाईल. हे सांगण्याचं कारण असं आहे की हे दिसत असताना खूप थोडंसं मोठं दिसत आहे. वूड आहे, परत हॅव आहे, परत हॅड टू आहे. त्याच्यामुळे थोडीशी याला प्रॅक्टिसची गरज आहे. ओके. पण याचा यूज स्पोकन इंग्लिशमध्ये बऱ्याच वेळेस होत असतो, आणि होप तुम्ही ते कराल. ओके फ्रेंड्स, तर हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल अशी आशा करतो. आणखी परत तुम्ही हा व्हिडिओ परत पहा, आणि तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे सोपं जाईल. ओके फ्रेंड्स, होप तुम्हाला समजलं असेल हे आशा करतो. ओके. थँक्यू फ्रेंड्स.